आमच्या वार्डामध्ये इल्लीगल गाड्यांची संख्या भरपूर वाढायला लागली। मी तिथले नगरसेवक म्हणून काय पावलं उचलणार? महामार्गावरील अतिक्रमण आणि फुटपाथ रिकामा केला, नागरिकांची मागणी होती त्याप्रमाणे त्यांनी केलं, त्याबद्दल प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो। बस स्टँडला लागून जे गाळे नवीन आणि मोठ्या आकाराचे जे गाळे घातलेले आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारलो, त्याची कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही। त्या लाईनमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खोकी ही मटक्याचा धंदा चालवण्यासाठीच केले जातात। तरुणांनी रोजगार करायचा की अवैध धंद्यामध्ये पडून आपल्या कुटुंबाची वाताहत करायची, हा मोठा प्रश्न आहे। यासाठी नगरपालिका प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन त्या ठिकाणी जे बेकायदेशीर गाळे असतील ते तातडीनं काढले पाहिजेत। आपल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये असणाऱ्या गाळ्यांचा लिलाव करावा, कायदेशीर गाळे निर्माण करून त्या ठिकाणी तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा। हा नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये बेकायदेशीररित्या 2 नंबरच्या मटक्यासारखे जे धंदे चालू आहेत तातडीनं पोलीस प्रशासनानं आणि नगरपालिका प्रशासनानं करावेत।